वाळूच्या अवैध उत्खननामुळे नदीपात्रात खड्डे पडतात। यामुळे पर्यावरणासह जीवितहानी देखील होते। यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे। अवैध रेती उत्खननामुळे झालेल्या खड्ड्यातील खोल पाण्यात बुडून काकू आणि 2 चिमुकल्या पुतण्यांचा मृत्यू झालाय। यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रात ही घटना घडली। प्रतीक्षा प्रवीण चौधरी वय वर्ष 35 असं मृत महिलेचं नाव आहे, तर 12 वर्षाची अक्षरा आणि 11 वर्षाची आराध्या असं मृत पुतण्यांचं नाव आहे। पूजेतील निर्माल्य विसर्जन करण्यासाठी प्रतीक्षा या कवठा बाजार गावालगत पैनगंगा नदीवर दुपारी गेल्या होत्या। त्यांच्यासोबत त्यांच्या पुतण्या अक्षरा आणि आराध्या देखील होत्या। निर्माल्य विसर्जन करत असताना एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडली। तिला वाचवण्यासाठी मदतीला धावलेली दुसरी मुलगी देखील डोहात बुडू लागली। यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रतीक्षा यांनी देखील मदतीसाठी उडी घेतली, मात्र त्याही डोहात बुडू लागल्या। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिघींचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले। काळजाचा ठोका चुकावणाऱ्या या घटनेमुळे कवठा बाजार गावात शोककळा पसरली आहे। नदीपात्रातील बेसुमार रेती उपसा या घटनेस कारणीभूत आहे। रेती उत्खननामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं 3 जीव गमावले आहे। या घटनेमुळे गावकरी प्रचंड संतप्त झाले आहे। या घटनेनंतर गावकऱ्यांनी नदीपात्रात ठिया दिला, तर प्रशासन घटनास्थळी दाखल होत रेती माफियांवर कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतली होती।